समर्थ नमस्कार मैत्रिणींनो आणि सर्व स्वामी भक्तांनो, जर तुमच्या आयुष्यात एखादी अशी इच्छा आहे जी कितीही प्रयत्न करूनही पूर्ण होत नाहीये, जर तुम्हाला वाटत असेल की मी एवढं करूनही देव माझं ऐकत का नाही, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे। आजपासून गुरुपौर्णिमेपर्यंत जर तुम्ही एक छोटीशी गोष्ट केली तर तुमच्या आयुष्यात जो बदल दिसेल तो तुम्ही स्वतः अनुभवाल। अनेकदा आपल्या आयुष्यात असा एक टप्पा येतो जिथे आपण हताश होतो, रात्रंदिवस कष्ट करून प्रामाणिकपणे प्रयत्न करूनही मनासारखं घडत नाही। एखादी अत्यंत महत्त्वाची इच्छा वर्षानुवर्षे अपूर्णच राहते। अशा वेळी मनात एक अनामिक हुरहुर दाटून येते, मी एवढी पूजा अर्चा करते, एवढं देवाचं करते, मग माझाच देव माझा आवाज का ऐकत नाहीये, माझ्याच पदरी हे अपयश का? जर तुमच्याही मनात सध्या हाच प्रश्न रेंगाळत असेल तर विश्वास ठेवा, आजचा हा व्हिडिओ केवळ आणि केवळ तुमच्यासाठी आहे। हा कुठला योगायोग नाही, तर दत्तगुरूंची स्वामी समर्थांची इच्छा आहे की तुम्ही आज हा व्हिडिओ पाहत आहात। आजच्या या विशेष भागात मी तुम्हाला अशा एका अलौकिक आणि सिद्ध साधनेबद्दल सांगणार आहे, जी आजच्या या शुभ दिवसापासून ते थेट आगामी गुरुपौर्णिमेपर्यंत जर तुम्ही रोज नियमाने केली तर तुमच्या आयुष्यात जे अभूतपूर्व बदल घडतील ते तुम्ही स्वतः अनुभवाल। कठीण वाटणाऱ्या गोष्टी कशा चुटकीसरशी सुटतात याचा साक्षात प्रत्यय तुम्हाला येईल। या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत की गुरुचरित्रातील नेमका कोणता अध्याय रोज वाचायचा, कोणता एक चमत्कारी श्लोक रोज तोंडपाठ म्हणायचा, आणि ही साधना इतकी जागृत आणि शक्तिशाली का मानली जाते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी मन लावून पहा, कारण व्हिडिओच्या उत्तरार्धात मी तुम्हाला या व्रताची अत्यंत सोपी, घरगुती पण तितकीच अचूक पद्धत सांगणार आहे। चला तर मग अध्यात्माच्या या प्रवाहामध्ये सामील होऊया, पण त्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत श्रद्धेच्या आणि पवित्र विषयावर, गुरुचरित्र आणि गुरुपौर्णिमा। आपल्या हिंदू संस्कृतीत गुरुला देवापेक्षाही श्रेष्ठ स्थान दिलं गेलं आहे। असं म्हटलं जातं, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा। याचा अर्थ असा आहे की गुरु हाच ब्रह्मा आहे, गुरु हाच विष्णू आहे, गुरु हाच महेश्वर आहे आणि गुरु साक्षात परब्रह्म आहे। अशा गुरुला माझा नमस्कार असो। आणि मैत्रिणींनो, हाच तो श्लोक आहे जो आपण आजपासून गुरुपौर्णिमेपर्यंत रोज म्हणायचा आहे। याबद्दल सविस्तर पुढे बोलूच, पण आधी समजून घेऊया गुरुचरित्र म्हणजे नेमकं काय आणि ते वाचण्याचं महत्त्व काय आहे। गुरुचरित्र हा दत्त संप्रदायातील सर्वात पवित्र आणि सर्वात जास्त वाचला जाणारा ग्रंथ आहे। हा ग्रंथ श्री गणेश दत्तात्रेय उर्फ श्री सरस्वती गंगाधर यांनी रचला आहे। या ग्रंथात भगवान दत्तात्रेयांच्या श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती या दोन अवतारांच्या लीला वर्णन केलेल्या आहेत। या ग्रंथात असंख्य भक्तांच्या कथा आहेत, ज्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत श्रद्धेने गुरुचरणी शरण घेतली आणि त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदललं। आजारपणापासून मुक्ती, आर्थिक संकटातून सुटका, संतती प्राप्ती, अपत्यांचं आरोग्य, कोर्ट कचेरीतील अडचणी सुटणं, अशा कितीतरी प्रकारच्या समस्या या ग्रंथातल्या पाठामध्ये आपल्याला दिसतात। आणि मैत्रिणींनो, हा ग्रंथ फक्त वाचण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी आहे। लाखो भक्तांचा असा ठाम अनुभव आहे की जेव्हा मनापासून श्रद्धेने आणि नियमितपणे गुरुचरित्राचे वाचन केलं जातं तेव्हा आयुष्यातल्या अवघड समस्या हळूहळू सुटायला लागतात, मनाला एक वेगळी शांतता मिळते आणि नकळत मार्ग सापडत जातो। आता आपण थोडं समजून घेऊया गुरुपौर्णिमा इतकी खास का मानली जाते। आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते। हा दिवस महर्षी व्यासांच्या जन्मदिवसाशी जोडला गेला आहे, म्हणूनच याला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात। हा दिवस गुरुतत्वाची विशेष कृपा प्राप्त होण्याचा दिवस मानला जातो। असं म्हटलं जातं की या दिवशी गुरुतत्व नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात कार्यरत असतं
आणि जो भक्त मनापासून गुरुसेवा, गुरुस्मरण आणि गुरुचरित्राचं पारायण करतो त्याच्यावर या तत्वाची विशेष कृपा होते. म्हणूनच आपल्याकडे परंपरा आहे की गुरुपौर्णिमेपर्यंतचे दिवस हे साधनेसाठी, संकल्पासाठी आणि श्रद्धेने एखादं व्रत पूर्ण करण्यासाठी अत्यंत शुभ मानले जातात. आणि या शुभ काळात जर आपण रोज एक अध्याय वाचला आणि एक श्लोक म्हटला तर त्याचं फळ अनेक पटीने वाढतं असं भक्त मानतात. आता मूळ मुद्द्याकडेच येऊया. गुरुचरित्रातील एकूण 53 अध्याय आहेत. अनेक भक्त 7 दिवसात संपूर्ण गुरुचरित्राचे पारायण करतात, ज्याला सप्ताह असं म्हणतात. पण मैत्रिणींनो, प्रत्येकाला रोज इतका वेळ देणं शक्य नसतं आणि सप्ताह करणं सगळ्यांना जमेलच असं नाही. म्हणूनच आजच्या दिवसापासून गुरुपौर्णिमेपर्यंत जेवढे दिवस उरले आहेत त्यानुसार तुम्ही रोज एक अध्याय वाचण्याचा नियम करू शकता. ज्यांना विशेषतः एखादी कठीण इच्छा पूर्ण करायची आहे त्यांच्यासाठी काही अध्याय अत्यंत महत्त्वाचे आणि फलदायी मानले जातात. 7वा अध्याय हा त्र्यंबकेश्वर आणि नामधारकाच्या कथेसाठी ओळखला जातो, जिथे गुरुभक्तीचे महत्त्व सांगितले आहे. 14वा आणि 15वा अध्याय हे विशेषतः आजारपणातून मुक्ती आणि संकट निवारणासाठी वाचले जातात. 31वा अध्याय हा संतती प्राप्तीसाठी अत्यंत श्रद्धेने वाचला जातो आणि 48वा अध्याय हा वेदांचा उद्धार आणि ज्ञानप्राप्तीसाठी महत्त्वाचा मानला जातो. पण माझा तुम्हाला मनापासून सल्ला असा की कोणताही एक विशिष्ट अध्याय शोधत बसण्यापेक्षा तुम्ही पहिल्या अध्यायापासून सुरुवात करा आणि रोज एक अध्याय क्रमाने वाचत जा. कारण गुरुचरित्र हा एक सलग प्रवाह आहे आणि तो जसाच्या तसा क्रमाने वाचला तर त्याचा अनुभव अधिक परिपूर्ण मिळतो. जर गुरुपौर्णिमेपर्यंत 53 अध्याय पूर्ण होत नसतील तर काही अध्याय एकत्र वाचून किंवा आपल्या सोयीनुसार वेग वाढवून तुम्ही पूर्ण करू शकता. महत्त्वाचं आहे सातत्य आणि श्रद्धा. किती वाचतो ती संख्या नाही. आता वळूया त्या श्लोकाकडे जो आपण सुरुवातीला पाहिला. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हा श्लोक अत्यंत प्राचीन आणि अत्यंत शक्तिशाली मानला जातो. या श्लोकाचा रोज किमान 21 वेळा किंवा शक्य असल्यास 108 वेळा जप केला तर तो अत्यंत फलदायी ठरतो असं भक्त सांगतात. हा श्लोक म्हणताना मनात गुरूंची, दत्तगुरूंची किंवा तुमच्या सद्गुरूंची प्रतिमा आणा आणि मनापासून त्यांच्या चरणी नतमस्तक व्हा. हा श्लोक रोज सकाळी स्नान करून शांत मनाने देवासमोर बसून म्हणावा. जर रोज 108 वेळा जमत नसेल तर कमीत कमी 11 वेळा तरी नक्की म्हणा. महत्त्वाचं हे आहे की हा श्लोक यांत्रिकपणे न म्हणता प्रत्येक शब्द मनापासून श्रद्धेने आणि भावनेने म्हणायचा आहे. चला आता मी तुम्हाला सांगते की ही साधना नेमकी कशी करायची. पहिली गोष्ट, सकाळी लवकर उठून स्नान करा आणि शक्य असल्यास स्वच्छ वस्त्र धारण करा. दुसरी गोष्ट, देवघरात किंवा शांत जागी बसा. समोर दत्तगुरूंची किंवा गुरुचरित्राची प्रतिमा ठेवा. शक्य असल्यास दिवा आणि उदबत्ती लावा. तिसरी गोष्ट, मनात आपली इच्छा किंवा संकल्प स्पष्टपणे आठवा. मनातल्या मनात गुरूंना सांगा की मी हे व्रत तुमच्या चरणी अर्पण करत आहे. कृपया माझी ही इच्छा पूर्ण करा. चौथी गोष्ट, त्या दिवशीचा अध्याय शांतपणे स्पष्ट उच्चारात वाचा. घाई करू नका. प्रत्येक ओवी समजून घेण्याचा प्रयत्न करा. पाचवी गोष्ट, अध्याय वाचून झाल्यावर तो श्लोक किमान 11 वेळा किंवा शक्य असल्यास 108 वेळा म्हणा. सहावी गोष्ट, नेहमी मनापासून गुरूंचे आभार माना आणि पूर्ण श्रद्धेने विश्वास ठेवा की माझी इच्छा योग्य वेळी नक्की पूर्ण होईल. आणि हे व्रत करताना काही गोष्टी कटाक्षाने पाळा. एकदा सुरुवात केली की मध्ये सोडू नका. रोज न चुकता करा. मनात शंका किंवा अधीरता ठेवू नका. या साधनेदरम्यान सात्विक आणि साधं अन्न घ्या आणि सर्वात महत्त्वाचं, कोणाचंही मन दुखावू नका. कोणाशीही वाईट वागू नका. कारण गुरुकृपा मिळवण्यासाठी शुद्ध मन आणि शुद्ध वर्तन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मैत्रिणींनो, हे लक्षात ठेवा की गुरुचरित्र वाचणं किंवा श्लोक म्हणणं ही केवळ एक क्रिया नाही, तर ती एक भावना आहे.
आपले पूर्वज हजारो वर्षापासून या श्रद्धेने जगत आले आहेत. ज्यावेळी आयुष्यात सगळे मार्ग बंद वाटतात, ज्यावेळी माणसाची मदत अपुरी पडते, त्यावेळी ही श्रद्धा आपल्याला आधार देते. अनेक भक्तांनी असा अनुभव घेतला आहे की या साधनेदरम्यान त्यांना स्वप्नात संकेत मिळाले, अचानक मार्ग सापडले. ज्या गोष्टी वर्षानुवर्ष अडकलेल्या होत्या त्या अनपेक्षितपणे त्यांना स्वप्नात संकेत रूपात दिसल्या. तर हे लक्षात घ्या की ही साधना म्हणजे जादूची कांडी नाही. ही साधना आपल्याला संयम शिकवते, श्रद्धा दृढ करते आणि आपल्या मनाला त्या कठीण काळातही स्थिर ठेवते. आणि हीच मनाची स्थिरता पुढे आपल्याला योग्य निर्णय घ्यायला, योग्य मार्ग शोधायला मदत करते. त्यामुळे निकालाची घाई न करता पूर्ण समर्पणाने आणि नियमितपणे ही साधना करा. तर आजपासून गुरुपौर्णिमेपर्यंत जेवढे दिवस उरले आहेत त्या प्रत्येक दिवशी एक अध्याय गुरुचरित्रातील वाचा आणि रोज हा श्लोक मनापासून म्हणा. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. पूर्ण श्रद्धेने, पूर्ण समर्पणाने आणि सातत्याने हे व्रत पाळा. विश्वास ठेवा, कितीही कठीण इच्छा असो, गुरु कृपेने ती नक्की पूर्ण होईल. फक्त योग्य वेळेची वाट पाहायला शिका. तर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तो तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रमैत्रिणींना नक्की पाठवा, जेणेकरून त्यांनाही या पवित्र साधनेचा लाभ घेता येईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे असेच आणखी भक्तिमय आध्यात्मिक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ. जय श्री गुरुदेव दत्त.